मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी ईडीने मुंबईत 8 ठिकाणी छापेमारी केलेली आहे। यापूर्वी ईडीने या प्रकरणात अभिनेता दिनो मोरियाची चौकशी केली होती। या गैरव्यवहार प्रकरणात कंत्राटदारांनी दिलेली बनावट कागदपत्रा प्रकरणी कंत्राटदारांच्या कार्यालयावर ही छापेमारी आता सुरू आहे। ही महत्त्वाची बातमी आहे। या संदर्भातच आपण अधिकची माहिती घेणार आहोत। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्याशी फोन कॉलद्वारे जोडल्या गेलेल्या आहेत। मीनाक्षी, मिठी नदी गैरव्यवहार प्रकरण आणि या प्रकरणी आता ईडीने मुंबईत 8 ठिकाणी छापेमारी केलेली आहे। काय या संदर्भात अधिकची अपडेट? निश्चितच आपण पाहतोय मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणामध्ये ईडीची आता मुंबईत तब्बल 8 ठिकाणी छापेमारी सुरू आहे। आपण पाहतोय की अनेक ऑफिसेस आहेत मुंबईतले, त्या ठिकाणी ही छापेमारी सुरू आहे। कारण यात झालेला जे गैरव्यवहार आहे या प्रकरणामध्ये जे कंत्राटदारांनी दिलेली कागदपत्र जी आहेत ती बनावट असल्याचा संशय ईडीला आहेत आणि त्याच कंत्राटदारांच्या या सगळ्याच कार्यालयांवरती ही छापेमारी जी आहे ती सध्या सुरू आहे। यापूर्वी आपण पाहतोय की ईडीनं या प्रकरणामध्ये अभिनेता दिनो मोरियाची चौकशी केली होती, मात्र अनेकदा दिनो मोरिया ईडी कार्यालयात देखील हजर राहिलेला आहे। यापूर्वी जर आपण पाहिलं तर आर्थिक गुन्हे शाखेकडनं देखील याचा तपास आणि याची चौकशी जी आहे ती केलेली आहे आणि आता स्वतंत्रपणे ईडी कडनं ही छापेमारी सुरू आहे। त्यामुळे एकूणच या छापेमारीमध्ये ईडीच्या हाती काही लागतं का याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। निश्चितच मीनाक्षी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।